हाय हॅलो सर्वांना माझा नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पौष्टिक असे उडदाचे बेसन. तर उडदाचे बेसन बनवण्यासाठी आपण इथं घेतलेले आहेत हे काळे उडीद सालीसहित. हे उडीद आपण आता मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. हे गावाला उडीद आहेत ना जात्यावर बारीक करून घेतात, पीठ करून त्याचं मग बेसन करतात. पण आपल्याकडे जात नाही तर आपण आता हे उडीद जे आहेत ते मिक्सरला बारीक करून घेऊ. ते जात्यावरचे जे आपण दळलेले असतं त्याचं जास्त छान लागतं बेसन, पण आपल्याकडे जातं नाही आहे त्याच्यामुळे आपण हे असं बघा बारीक करून घेतलेलं आहे. उडीद त्याची अशी बारीक पावडर करून घ्यायची, भरडून घेतलेलं आहे आपण. आणि त्याच्यासाठी आपण लसूण जिरा आणि मिरची फोडणीसाठी खलबत्त्यात चेचून घेणार आहोत बारीक. त्यानंतर इथं आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे उडदाचं बेसन बनवण्यासाठी. ते जे पीठ आहे ते पीठ आपण गरम पाण्यात भिजवणार आहोत अगोदर, जे बनवून घेतलेलं आहे. त्यासाठी आपण पीठ परातीत काढून घेतलं आहे. त्याच्यामध्ये हळद आणि चवीनुसार तुम्हाला जसं मीठ लागत असेल तसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर जे गरम केलेलं पाणी आहे ते गरम केलेलं पाणी आपण या पिठात घालून घेऊ आणि ते पीठ चांगलं मिक्स करून घेऊ आता सगळं एकत्र. पाणी गरम असल्यामुळे इथं पळीनंच ते मी मिक्स करते आहे. तर हे छान असं लागेल तसं पाणी थोडं थोडं घालून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ. आपलं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आपण. इकडे गॅसवर आता आपण कढई तापत ठेवलेली आहे. कढई तापली की त्याच्यात आपण तेल घालून घेऊ. तुम्हाला जसं लागतं तेल तसं तुम्ही घालू शकता. काहींना जास्त तेल लागतं, काहींना कमी तेलात खातात, तर त्याप्रमाणे आपल्या याच्यानुसार तेल घालून घ्या. त्याच्यामध्ये तेलात आपण कढीपत्ता घातलेला आहे फोडणीला आणि जे वाटण आपण बनवून घेतलेलं आहे इथे थोडंसं हिंग घातलं आहे मी, हिंग पावडर. आणि हे वाटण आता त्याच्यात घालून चांगलं भाजून घ्यायचं आहे आपण. हे वाटण चांगलं भाजून झालं तेलात की आपण याच्यात जे मिक्स केलेलं उडदाचं जे पीठ आहे ते पीठ आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. आता बघू शकताय ते पीठ आपण याच्यात घालून घेतलं आहे. हलवून घ्यायचं चांगलं. हे झाकून ठेवायचं नाही, उतू जातं हे बेसन. उडदाचं पण उतू जातं. आपलं हे बेसन तयार आहे. तर हे बेसन तुम्ही नक्की करून बघा आणि कसं होतं ते नक्की मला सांगा. धन्यवाद.